विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। औसा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत गावागावातील जनता आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता। एक गट नेहमी विरोधाला मतदान करून आम्हीच निष्ठावंत म्हणून नेत्यापुढे मिरवतो, तर खरा काम करणाऱ्या गटाला त्याचा मोठा फटका बसतो। प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर। औसा तालुक्यामध्ये सध्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आज 28 नोव्हेंबर पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे। पण सध्या ज्या गावामध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत अशा गावामध्ये राजकीय पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्यामुळे एकाच पक्षाचे दोन गट आहेत। त्यातील एक गट हा नेहमी विरुद्ध पक्षाच्या पॅनलला किंवा विरुद्ध पक्षाला किंवा गटाला मतदान करून खऱ्या काम करणाऱ्या गटाचे खच्चीकरण करण्याचे काम करतो। असे चित्र नेहमी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा आणि ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळते। विरोधी पक्षाला किंवा गटाला आतून मतदान करायचे, निवडणुकीच्या वेळेस मात्र एकच राहायचं। आतून विरोधी गटाला विरोधी पक्षाला मतदान करून पाठबळ द्यायचं आणि मताची लीड कमी करायची आणि परत आपापल्या पक्षाच्या नेत्याच्या पाठीशी आम्हीच निष्ठावंत म्हणून मिरवायचे। गेले अनेक दिवसांपासून हा अनेक जण उद्योग करत आहेत आणि अशा पुढाऱ्यांकडे डोळेझाक नेते करत आहेत। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी सारख्या मोठ्या पक्षाला सुद्धा याचा फटका बसणार आहे। सध्या डिजिटल युगाचा जमाना असून कोण काय करतो आणि कसं काय करतो हे सर्व जनतेला आणि मतदाराला माहीत आहे। सध्या गावामध्ये गेले अनेक पिढ्या कुरघोड्या करण्याचे राजकारण, एकमेकाचा बदला घेण्याचे राजकारण चालू आहे। लाखो करोडो रुपयाचा राजकारणात खर्च करायचे आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून वसूल करायचे। यामुळे गावचा विकास हा बघायला आणि सांगायला राहिला आहे। मतदार राजा आता खूप हुशार झाला असून गावागावात तेढ निर्माण करणारे, चांगल्या कार्यकर्त्याला, चांगल्या माणसाला एकमेकाच्या कार्यकर्त्याची भांडणे लावून एकमेकावर खोट्या केसेस करणे, गावच्या विकासात सतत आडफाटा आणणाऱ्या अशा पुढाऱ्यांना मतदार आणि जनता ही आता कंटाळलेली आहे। जनतेला लक्ष्मीचे दर्शन दाखवून मतदान पदरात पाडून घ्यायचे आणि विकासाच्या वेळेस परत आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचे दर्शन दाखवले, आता कसलं काम आणि कसला विकास असं उलट उत्तर देणाऱ्या पुढाऱ्यांना जनता या निवडणुकीमध्ये कृष्णांचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा आहे। जनता युवक वर्गाकडे सध्या आकर्षित होत असून बऱ्याच महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी जे निस्वार्थपणे मतदान करतात अशा मतदारांशी बातचीत करताना जाणवले आहे। जे चांगले व राजकारणात पैसा कमवायचा नाही पण गावासाठी काहीतरी करायचं यासाठी म्हणून धडपडतात अशांना संधी दिली पाहिजे असे खाजगीत महिला, ज्येष्ठ नागरिक मतदार बोलत आहेत। त्यामुळे प्रस्थापित आणि पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना धक्के बसून होतकरू युवकांना जनता आणि मतदार साथ देणार अशी चर्चा आहे। तालुका आणि जिल्हा, राज्य लेवलच्या नेत्यांनी ज्या त्या गावात असे दोन गट असतील अशा गटांना आणि त्यांच्या गटाच्या पुढाऱ्यांना ताबडतोब तंबी समज देऊन त्यांचा बंदोबस्त करावा। एका गावात जो खरा प्रामाणिक काम करतो तोच कार्यकर्ता किंवा तोच गट, त्यालाच पूर्ण ताकद देऊन जनतेच्या आणि जनतेचा कसा फायदा होईल हे बघावे। जो आत एक आणि बाहेर एक, आतून कीर्तन वरून तमाशा करतो अशांचा बंदोबस्त केला गेला नाही तर येणाऱ्या मोठ्या निवडणुकीमध्ये नेत्यांच्या आणि पक्षांचा तमाशा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित असं नागरिकात चर्चा आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।